मन इथे गेले 7 वर्ष राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा आंबडवे ते राजेवाडी असं या राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू असताना त्या रस्त्याला बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि उर्वरित जे काम आहे हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि इथला ठेकेदार आणि हे अधिकारी पूर्णपणे इथल्या जनतेची फसवणूक करत आहेत. जेणेकरून रस्त्याला पडलेले खड्डे असतील, रस्त्याला जात असलेले तडे असतील आणि अंतर्गत जाणारी जे गावं आहेत ह्या गावांच्या आतमध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला असतो आणि हा चिखल काढण्यासाठी आम्ही आणि संबंधित सगळी जी रस्त्याची रखडलेले जे काम आहे याच्या संदर्भात सन्माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाच्या माध्यमातून रस्त्याचं काम आम्ही 10 तारखेच्या आतमध्ये करू असं संबंधित ठेकेदारांनी आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलं. परंतु हे काम करत असताना आम्ही आज आंबवणे खुर्द या गावच्या फाट्यावरती उभं राहिलो आणि प्रत्यक्षात त्या कामाची पाहणी केली. तर पाहणी करत असताना या ठिकाणी त्यांचं ठेकेदारांनी जे मटेरियल आणून टाकला ह्या रस्त्यावरती हा पूर्णपणे चिखल आणून ह्या रस्त्यावरती टाकलेला आहे आणि ज्या मोऱ्या आहेत ह्या मोऱ्या पूर्णपणे इथे चॉकअप झाले, त्याच्यामुळे सगळी माती त्या ठिकाणी येते आणि ते त्यांनी बोलतात आम्ही डांबर आणून टाकलेला आहे. हा डांबर आपण इथं ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात की हा डांबर आहे की चिखल आहे तो आणि संपूर्णपणे याच्यावरती कोणत्याही प्रकारची रोलिंग न करताना हे त्यांनी जे काम केलेलं आहे ह्याच्याबद्दल आम्ही संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पुढील आम्ही येत्या 15 तारखेला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपोषणाला बसणार आहोत याचं त्यांनी नोंद घ्यावी अशी मी त्यांना सूचना करतो. हे जे त्यांनी टाकलेलं आहे हे सगळं दुसरीकडचं कुठलं तरी जे मटेरियल आहे काढलेलं उकरलेलं ते आणून टाकलेलं आहे आणि हे दिसतंय हे भविष्यात पाऊस लागला, आज रात्री जरी पाऊस लागला तरी हे सगळं वाहून पुन्हा तिकडे खाली जाऊन बसणार आहे आणि हे इकडचं हे सगळं जाऊन बसणार आहे खाली. त्याच्यामुळं हे काय केलेले काम आहे त्याचा काय उपयोग नाही आहे.